वाघमारे मॅडम, संपूर्ण सातारा तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. पोलीस जसे कायद्याचे रक्षक आहेत तसे जनतेचे सेवक सुद्धा आहेत. आणि जर जनतेला माझा राजीनामा हवाच आहे तर मी त्यांची मागणी सुद्धा पूर्ण करणार. मंजू, तू राजीनाम्याचं बोलून बरं केलंस बघ. म्हणजे स्वतःहून जबाबदारी घेऊन बोललीस ना, त्याच्यामुळे लोक आता जरा तरी शांत होतील बाई. बरोबर आहे दीदी. नाहीतर सगळ्यांना वाटत होतं की तू हे सगळं मुद्दामच करतेस. राजीनाम्याचं बोललेस ते बरंच झाले. नाही मेवणीबाई, सॉरी बरं का. लहान तोंडी मोठा कस घेतो, पण तुम्ही जो काही निर्णय घेतला ना तो काय मला पटला नाही बरं का. का बरं? का नाही पटलं? हे बघा, एक तर तुमची चुकी नाही. चुकी झाली असती तर माफी मागण्यात पॉइंट होता, पण तुम्ही तर तुमची ड्युटी पार पाडली. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं. उगाच तुम्ही त्या लोकांना घाबरून माफी मागितली. लिंबराज, लोकांना घाबरून माफी नाही मागितली, नैतिकता म्हणून माफी मागितली आणि राजीनामा पण दिला. आता साहेबांनी राजीनामा नाही घेतला ती वेगळी गोष्ट आहे, पण मला खरंच मनापासून वाईट वाटले. अहो मेवणीबाई, तुम्ही का वाईट वाटून घेताय? तुमच्या जागेवरती दुसरं कोणी असतं ना त्याने सुद्धा हेच केलं असतं. तुम्ही ना अजिबात वाईट वाटून घेऊ नका. एक गोष्ट सांगू का मेवणीबाई, तुम्ही ना सेम माझ्यासारख्यात. म्हणजे बघा, तुम्ही कसं नेहमी दुसऱ्याचा विचार करता तसंच मी पण पहिला दुसऱ्याचा विचार करतो. आहे का नाही अमृता? हे बघा मेवणीबाई, तुम्ही अजिबात कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. अजिबात काहीच मनाला लावून घेऊ नका तुम्ही. हा, आता आपण पुढचा विचार करू, काय करायचं ते. मंजू, अगं सत्यजितराव कसे आहेत? त्यांना दवाखान्यात सोडलं असं ऐकलं मी. बरे आहेत ना ते? म्हणजे असं एवढं लवकर कसं काय सोडलं लगेच त्यांना? सोडलं नाही, सोडायला लावलं तुमच्या सत्यजितरावांनी. अगं पण अजून त्यांची जखम भरली नसणार आहे, मग असं कसं सोडायला लावलं? ते त्यालाच विचार, कधी कुणाचं ऐकतोय वे. अगं पण तिथे आता हॉस्पिटलमध्ये जशी व्यवस्थित काळजी घेतात तशी घरी कोण घेणार आहे ग? हाय ती त्याची काळजी घ्या. कोण कोण आले किती नर्स, कोण नर्स? हॉस्पिटल मधनं नर्स आले त्याची काळजी घ्यायला. अगं पण ती काय करणार आहे? तिची ड्युटी संपली की जाईल तिच्या घरी निघून. तेच तर, ती थोडीच थांबणार आहे काय आमच्या घरात? थांबणार आहे त्यांच्याच घरात 24 तास. कशाला आली काय माहिती, जस काय घरात कुणीच नाही त्याची काळजी घ्यायला. 24 तास? दिदे, अगं म्हणजे ती सत्यादाजींच्या सावली सारखीच असणार की ग त्यांच्या बरोबर? नाही पण असो, असेही सत्यादाजींना हक्कानं काळजी घेणाऱ्या माणसाची गरज होतीच, हो की नाही? वय बरोबरच आहे, हक्काचं कोणतरी पाहिजेच ना जवळ. तर ती बरं काळजी घेईल. अगं लय वेंदेळ ती, सत्याचं काय करणार आहे कुणास ठाऊक. अगं ती करल सगळं बरोबर, तू नको काळजी करू. तेच तर. आणि दिदे, मला वाटते ती नर्स बरोबर काळजी घेईल, कारण अगं नर्स लोकांना शिकवलेलं असते रुग्णांची काळजी कशी घ्यायची, त्यांच्याशी प्रेमानं कसं वागायचं, हो की नाही आई? बरोबर बोलतेस आमरे. पण आमरे, मी काय म्हणते, अगं बायको जेवढी काळजी घेईल तेवढी नर्स थोडीच काळजी घेणार आहे. अगं का नाही घेणार? मम्मी साहेबांनी अपॉइंट केले तिला, कसले पैसे दिले असतील. आणि ते पण जाऊ दे, मला तर वाटते ती नर्स व्यवस्थित काळजी घेणार, अगदी आपल्या मंजू दीदी सारखी. अगं पण बायकोची सर नर्सला थोडी येणार आहे तेव्हा. हा, बायको ती बायकोच असते. असं म्हणतेस का? मग आई, आपण उद्या जाऊयात आणि त्या नर्सला ना व्यवस्थित सांगूया, टिप्स देऊयात तिला की सत्यादाजींची काळजी कशी घ्यायची आणि मंजू दीदी कशी काळजी घेते ते पण सांगू. बरोबर बोलतेस, जाऊयात आपण. आणि ना सत्यजितरावांच्या आवडीचे लाडू बी घेऊन जाऊ जाताना.
काही गरज नाही कुठं जायची. का का गरज नाही? आई हे बघ, मम्मी साहेब उगाच अपमान करतील तुमचा. त्यांचा माझ्यावर राग आहे, तुमच्यावर काढायला नको. बरोबर बोलतात मेहुणीबाई, तुम्ही अजिबात जाऊ नका. त्या मम्मी साहेबांनी तुमचा अपमान केलेला मला अजिबात नाही आवडणार. तुमच्या दोघींच्या बाबतीत मी किती हळवा हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. हो मेहुणीबाई, सांगा बरं तुम्ही. माळी, काय हो, काय झालं? काय नाही, ते साहेबांनी 1 लिटर दिलं होतं, ते द्यायला आलो होतो. ठीक आहे, येतो मी. काय ग म्हणजे? SP साहेबांनी आपल्या फॅमिलीसाठी मनालीची ट्रिप प्लॅन केली, त्याचं तिकीट पाठवलं. अगं पण मग ही तिकीट आपल्याला का दिलीत त्यांनी? मी राजीनामा द्यायला गेले होते ना, तो त्यांनी स्वीकारला नाही. मग तेच बोलले की सगळं शांत होईपर्यंत बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ, म्हणून हे तिकीट पाठवलं. पण जाऊ दे, मी उद्याच जाते आणि तिकीट कॅन्सल करायला सांगते. अहो पण कशाला मेहुणीबाई? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की साहेबांना उगाच वाईट वाटेल. का बरं? एकतर तुम्ही सत्कार स्वीकारला नाही, तुम्हाला ते सगळं नियोजन करून देत आहेत. खरं सांगू का मेहुणीबाई, तुम्हाला ना या सगळ्यातनं बाहेर पडून फिरायला जायची गरज आहे. लय ताण आलाय तुमच्या डोक्यावरती. जरा फिरायला गेलं ना तर डोकं शांत होईल. तुम्ही या सगळ्यातनं बाहेर पण पडाल. अहो नका एवढा विचार करू. चला निघू आपण. नाही लिंबराज, मला नाही पटत आहे. इथं सगळे काम करत असताना मी हिंडत बसूय? नाही, मी उद्या जाऊन लगेच कॅन्सल करायला सांगते तिकीट. वाघमारे आलात तुम्ही, पण तुम्ही कशा काय आलायत? नको येऊ, जाऊ निघून.